नमः। ओम गण गणपतये नमः। ओम गण गणपतये नमः। ओम गण गणपतये नमः। नमस्कार, मी संदीप साळुंखे लाईव्ह पाडू कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। आता मी चाललोय कणकवलीला आणि आपण कणकवलीला जाऊन पाहणार आहोत। कणकवलीमध्ये सुप्रसिद्ध असा कणकवलीचा राजा आणि त्या ठिकाणी अजूनही काही फेमस गणपती आहेत, म्हणजे खास करून धुमाळे यांचा गणपती, त्यानंतर संतांचा गणपती आणि आपण भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये सुद्धा जाणार आहोत। आणि कसंच कणकवली म्हणजे आता गणेश चतुर्थीमध्ये कणकवलीमध्ये काय माहोल चाललाय तो बघूया। तर आता आपण कणकवलीमध्ये जाऊन तिथे फेरफटका मारणार आहोत आणि बाप्पांचं दर्शन घेणार आहोत आणि कशा प्रकारे हा बाप्पाचा उत्सव कणकवली शहरामध्ये साजरा होतो तो बघणार आहोत। आणि आपण आता कणकवलीच्या बीच खाली बघा कसला बाजार बनला, तो सगळी फळाची दुकानं, सगळा बाजार आता बीच खाली आहे, नाक्यावरती। नाक्यापासून पूर्ण जो बीच आहे स्टँडपर्यंत, एस टी स्टँडपर्यंत पूर्ण बीच हा फुलून गेलेला आहे। कणकवलीचा बाजार बघते, लोकांची नेहमीप्रमाणे गर्दी आहे। कारण गणपती उत्सव म्हटल्यावर कोकणात जोरदार उलट आणि जोरदार खरेदी होती। संपूर्ण बीच खाली वेगवेगळी दुकानं आहेत इकडे, लोक पण जोरदार खरेदी करतात। आपण कणकवलीच्या महाराजाकडे आलो, तुम्हाला पेट्रोल पंपाच्या समोरच या ठिकाणी स्थापना असते दरवर्षी कणकवलीचा महाराजा। बघूया या वर्षी 2024चा बाप्पा बघूया। आलोय कणकवलीचा महाराजा, हे ब्रिज आहे कणकवलीचा आणि इकडे तुम्हाला वेगवेगळे हार आहे, फुलांची दुकानं आहेत, कारण खूप लांबून लांबून लोक येतात दर्शनाला। आपण आता कणकवलीच्या महाराजाचं दर्शन घेऊ। सुंदर डेकोरेशन केलं आहे। अशा प्रकारे यावर्षीचे बाप्पा आहेत कणकवलीचा महाराजा आणि सुंदर डेकोरेशन केलेलं आहे इकडे, मस्त। आता आपण कणकवलीच्या महाराजाकडे आहोत आणि आपल्याबरोबर काय, तुमचं नाव काय? मनोज वारे। मनोज वारे। आणि किती दिवस आहे बाप्पा यावर्षी? आज आमचा 21 दिवस आता सालाबादप्रमाणे आणि 21 दिवसांनी जोरदार विसर्जन होणार। आणि काय काय कार्यक्रम झाले तुमचे? त्याच्यानंतर आता रात्री भजन वगैरे कार्यक्रम असतात। नंतर 19व्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा असणार, डबल बारी कार्यक्रम असतो। कुठची डबल बारी यावर्षी? यावर्षी आता ते मुंबईवरून आले शितकर, हा संतोष शितकर। आणि आणखी दुसरे घाडी म्हणून असतात। ओके, अरुण घाडी। ओके, यांची डबल बारी आहे कुठे? 19व्या दिवशी। 19व्या दिवशी। आता नक्की या तुम्ही सगळ्यांनी गणपती बघायला या। आणि ही संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन ही तुमची रिक्षा संघटना कणकवली। आता तुमच्या रिक्षा संघटनेत किती लोक आहेत, म्हणजे किती मेंबर आहेत?
आता तसे बघितलं तर इथे मंडळावरती सध्या 20 आहेत. हा हा. अध्यक्षांचं नाव काय? अध्यक्ष आमचे बाळा वराडकर. हा. अध्यक्ष उपाध्यक्ष? उपाध्यक्ष ते अरुण परब म्हणून आहे. आणि तुम्ही टोटल सदस्य किती? टोटल सदस्य आम्ही 20 जण आहे. आणि सेक्रेटरी कोण? भाई परब. बाई परब. आणि आतापर्यंत किती भाविक येऊन गेले जवळपास? आता जवळपास तरी मला वाटतं 3-4 हजार रोज येतात. रोज येतो, चालूच आहे. हा चालूच आहे. बरोबर. आणि म्हणजे 21 दिवसापर्यंत लाखो भाविक येऊन जाणार. येऊन जाणार. ओके. आणि सगळ्यांना इथे प्रसाद वाटप होतं? प्रसादाचं वाटप चालू आहे. ओके. अशा प्रकारे नवसाला पावणारा बाप्पा आहे. आणि जर तुमच्या इकडे कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कोणाचा नंबर द्या एकाचा, म्हणजे कोणाला जर काय? मला अध्यक्षांचा नंबर देतो. हा सांगा. 7744. अध्यक्षांचं नाव काय बोलला तुम्ही? बाळा वराडकर. बाळा वराडकर. नंबर? 7744. हा. 8341. 8341 85. ओके. हा अध्यक्षांचा नंबर आहे. तुम्हाला जर काय कार्यक्रम संबंध काय तुम्हाला बोलायचं असेल तर बोलू शकता. अशा प्रकारे सुंदर असं आयोजन आहे. तुम्ही धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. गणपती बाप्पा मोरया. आणि हे सगळ्यात जुनं मंडळ आहे कणकवलीत, म्हणजे कणकवलीतलं आणि सिंधुदुर्गातलं पण ना. आणि तुमच्या मंडळाचे संस्थापक कोण कोण? मंडळाचे संस्थापक ॲडव्होकेट राजेंद्र राणे. हा. आणि श्रीधर नाईक यांचा चांगला पाठिंबा होता त्यावेळी. ओके. आणि तुमच्या जवळपास 42 वर्ष झाली. ओके. त्यामुळे जुनं मंडळ आहे. जुनं मंडळ आहे. कोकणातलं जुनं मंडळ बघतोय. आणि 42 वर्ष अविरत प्रयत्नाचा कार्यक्रम चालू आहे. पूर्वी 11 दिवस असायचं ना एकदम स्टार्टिंगला? किती आगे पूर्वी होता, पण बऱ्याच आता कसं होतं 11 दिवसाचे गणपती लोकांचे गेल्यानंतरच इकडे खरे कार्यक्रम चालू. बरोबर. आणि रिक्षावाल्यांना जरा आपला धंदा सांभाळून करता येत काम करायला म्हणून 21 दिवसाचं असतं. 21 दिवसासाठी ठेवलं. आणि आता गेले किती वर्ष 21 दिवसच आहे. ओके. केव्हाही 21 दिवसात या आणि दर्शन घ्या. धन्यवाद. चला. अशा प्रकारे आता कणकवलीच्या महाराजाचं दर्शन घेऊन आपण आता कणकवलीत फिरणार आहोत, फेरफटका मारणार आहोत. अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आहे. आता आपण कणकवलीत आहोत आणि कणकवलीचा महाराजा, कणकवलीचा राजा, या ठिकाणी रोजच कार्यक्रम असतात. आणि 21 दिवस या ठिकाणी आपला बाप्पा विराजमान आहे. हे आपला हायवेचा ब्रिज आहे, मुंबई गोवा हायवे. आणि समोर एसटी स्टँड आहे. एसटी स्टँडच्या समोर, पेट्रोल पंपाच्या समोर एकदम जवळ. तुम्ही या आणि दर्शन घ्या. आपलं दर्शन झालेलं आहे. आणि समोर बघा पूर्ण जत्रेचं रूप झालं, कारण समोर सगळी प्रसादाची आणि हाराची दुकान आहे इकडे. तर भरपूर लोक लांबून लांबून येतात. आता आपण कणकवली जरा फेरफटका मारणार. आपण बालचंद्र बाबांच्या मठामध्ये पण जाणार आहोत दर्शनासाठी. तर आता आपलं कणकवलीच्या राजाचं दर्शन झालं आहे. आणि आता आपण चाललो आहे बालचंद्र बाबाच्या मठामध्ये. आणि इकडे कणकवलीचा बाजार दाखवतो ऑन दी वे. म्हणजे आपण आता बालचंद्र बाबांच्या मठाकडे चाललो. आणि कणकवलीचा जोरदार बाजार भरलेला आहे. आणि आता रोजच बाजार आहे. इतर वेळी कणकवलीचा आठवडी बाजार मंगळवारचा असतो, पण गणपतीला तुम्ही या, तुम्हाला रोजच बाजार मिळणार. कारण सगळी दुकानं चालू असतात बऱ्यापैकी आणि लेटपर्यंत असतात. कारण 11 दिवस जोरदार बाजार भरतो. आणि बाप्पा आपला कणकवलीचा महाराज 21 दिवस विराजमान असतो. त्यामुळे जवळपास 21 दिवस इकडे भक्तिमय वातावरण असतं कणकवलीमध्ये. संपूर्ण आजूबाजूला बघितलं तर खूप सारी दुकानं आहेत, फळांची दुकानं आहेत इकडे. आता आपण आणि कणकवलीत तुम्हाला सगळ्या वस्तू मिळतात, हे विशेष आहे. कारण आता मोठं शहर आहे कणकवली, त्यामुळे तुम्हाला जीवनावश्यक सर्व गोष्टी इकडे मिळून जातील. आणि महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळतील. आता कणकवली नाक्यावरती आलो आहे. आणि नाक्यावरून आपण आतल्या रोडने जाणार आहोत मठाकडे. कारण इकडे बाजारात गर्दी असते खूप, त्यामुळे आपण आतल्या रोडने मठापर्यंत जाऊया. बाबांच्या मठापर्यंत. इकडे भाज्या बिज्या, गावठी भाजी, गावठी अनेक दुकानं इकडे आहेत. आणि आता कणकवली ब्रिज म्हणजे बाजारच बनला आहे मोठा. आणि आता आपण मठाकडे आलो. आणि मठाच्या समोरच ना इकडे कणकवलीचे सुप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद पालव यांचं घर. आता आपण प्रमोद पालव यांच्याकडे आहोत. आणि हे कणकवलीतील सुप्रसिद्ध शिल्पकार. आणि यांच्याकडे गणपतीचे, तुमच्याकडे दरवर्षी किती गणपती असतात? 500-600 गणपती असतात ना. आणि यांची शिल्पकला सुंदर आहे. सगळे बघा तुम्हाला इकडे
चांगल्या मूर्त्या स्टॅच्यू भरून मिळतील. आणि तुम्ही सगळ्या मटेरियलमध्ये बनवता ना? प्लॅस्टर ऑफ पॅरिस सगळं फायबर सगळं मेटलपासून. आणि सुप्रसिद्ध शिल्पकार आहेत ते कणकवलीतले. या सगळ्या त्यांच्या स्वतःच्या डिझाईन केलेल्या मूर्त्या आहेत. तर तुम्हाला हां आणि आता संपलेले आहेत पण तुम्ही केव्हाही म्हणजे ऑर्डर प्रमाणे भेट. तुमचा नंबर काय? नंबर सांगा. नंबर 9421 हां 037 हां 269 पुन्हा सांगा. 9421 9421 हां 037 037 269 269 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला अशा वेगळ्या स्टॅच्यू बनवायचे असतील तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. हे सगळ्या त्यांचे स्वतःचे हे सगळे सॅम्पल पीस ठेवलेत तुम्ही. आणि यांच्याकडे अजून पण डिझाईन आहेत भरपूर. फक्त त्यांनी काही हां सध्या ऑर्डर असल्यामुळे संपलेले आहेत गणपती सीझन चालू असल्यामुळे. पण तुम्ही कॉन्टॅक्ट करून मागू शकता. बघा शंकर विष्णू हे सगळे काय कुठच्या मटेरियलमध्ये आहे? POP ना? हे सगळे POP मधले आहेत. हे बघा साईबाबा आहे तिकडे, शंकर आहे, कृष्ण आहे, संत तुकाराम, बुद्धांची मूर्ती पण आहे, गौतम बुद्ध. अनेक प्रकारचे स्टॅच्यू आहे. आता पण तुम्ही करोडो मूर्त्या बनवल्यात बरोबर ना? आणि यांच्याकडे कायम म्हणजे लोकांची ऑर्डर असते. वर्षाचे 12 महिने काम करतं. त्यामुळे तुम्ही एनी टाइम कॉन्टॅक्ट करा. सध्या गणपती सीझनमुळे त्यांच्या सगळ्या मूर्त्या संपलेल्या आहेत. यावर्षी तरी किती म्हणजे 600 गणपती आणि इतर मूर्त्या कुठच्या होत्या? गणपतीच्या सीझन जून पासून 600 आले ना? आणि त्याच्याबरोबर गोवा आणि मुंबई बाहेरगावी गेले सगळे. इथले स्थानिक जवळ 250-300 स्थानिक आणि बाकी सगळे बाहेरचे. गोवा मुंबई आणि पुण्याला आता पुण्याला नाही, फक्त मुंबई आणि गोवा. मुंबई आणि गोवा. ओके. त्यांच्या मूर्त्या लांब पर्यंत जातात. आणि आता तुम्ही गणपती यावर्षी कुठच्या मटेरियल मध्ये ठेवला होता? POP नाही गणपती हा नाही गणपती इको पेंट. जरा इको पेंट मातीचे ना? मातीने लगदा मार्केट आहे त्याला. बरोबर. सगळे मातीचे लगदाचे नाही? प्युअर माती की लगदा माती ना? ओके. त्यामुळे लगदा मातीच्या एकदम ते हलके असतात. बरोबर. आणि तुम्ही पण इको फ्रेंडली गणपती आपल्या घरी बसवा. हे आता तुम्ही मूर्तिकारांनी जर इको फ्रेंडली बनवला तर लोक ऑटोमॅटिक इको फ्रेंडली वापरणार. आणि POP संपूर्ण बंद करा. आता लगदा चांगला पर्याय आहे. अशा प्रकारे मठाच्या समोर त्यांचं हे आहे वर्कशॉप आहे. आणि तुमचं टायमिंग काय असतं इकडे? नाही माझं कायम एवढं असतं मागेच राहतात. त्यामुळे ते कायम इकडे अवेलेबल असतात. बालचंद्र मठाच्या समोरच केव्हाही या आणि भेटा. तुमची काय ऑर्डर असेल तर नक्की द्या. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. ते आता थोडे भरपूर दिवसांनी रिलॅक्स झालेले आहेत कारण गणपतीचे जोरदार कामं होते त्यांच्याकडे 4 महिने. चला धन्यवाद. बाबांची शाळा बघितली. अरे आणि आपले मित्र भेटलेले आहेत. देसाई साहेब, जयेंद्र देसाई जयेंद्र देसाई बरोबर आपण कणकवली बघू इथली म्हणजे मठाकडचा पाहिजे. इकडे तबलावाले इकडे असतात आणि मठाच्या समोरच आहेत. आणि आपण जयेंद्र देसाई बरोबर जाऊया आपण. तू किती दिवस सुट्टी काढला? 15 दिवस. हा मुंबईत असतात ते अंधेरी. 15 दिवस सुट्टी काढलेली आहे गणपतीसाठी. तर आता आपण घेऊया भालचंद्र बाबांचं दर्शन. मस्त मठाचा परिसर इकडे. आत्माचं दर्शन घ्या भालचंद्र बाबांचं. आता आपण बोलतोय कणकवलीमधील परमपूज्य भालचंद्र बाबांचा मठ. तुला सकाळी आरती काकड आरती किती वाजता? 6 वाजता ना? 5-5:30ला इकडे प्रोग्राम काय? सकाळी रोज काकड आरती होणार आणि संध्याकाळी पण होतं ना? संध्याकाळी किती वाजता? 5:45 ते 6:15. 5:45 ते 6:15. तुम्ही आरतीला यायचं असेल तर या टायमिंगला या. रोज चालू असते आरती. आणि बाबांचे सगळे भक्त इकडे अवेलेबल असतात कणकवलीवाले. आणि आपण जयेंद्रच्या घरी पण जाऊया. जयेंद्रचं घर एकदम मठाच्या बाजूलाच आहे. अशा प्रकारे आहे परमपूज्य भालचंद्र मठ. आणि इकडे कायम कार्यक्रम चालू असतो वर्षे 12 महिने. आणि कायम कार्यक्रम चालू असतो ना वेगवेगळे. आता गणपती तर जोरदार
आता समोरच्या मंदिरात पण जाऊया. काशी विश्वेश्वर मंदिर चाललं. संपूर्ण परिसर आहे आणि फुल आध्यात्मिक एनर्जी आहे इकडे. मस्त. त्याचा नंबर शेअर करूया लोकांना. इकडे भक्त निवास आहे, त्याचा नंबर तुम्हाला देतो थांबा. इकडचं दत्त मंदिर. आपण सगळ्या मंदिराचं दर्शन केलेलं आहे. आणि मठात आपल्या भांडूपवाले भेटले बघा, भालेकर कोंड्याचे. आणि दोघे भालेकर बंधू भांडूपला राहतात. ते तुमच्या चाळीचं नाव कुठे राहतात? कोकण सेवक ना, कोकण सेवक भांडू. आणि आता दर्शनासाठी आलेत. आणि गणपती यांचं 6 दिवसांनी विसर्जन झालेलं आहे. मोरया. चला धन्यवाद. शिवडावचे सावंत. तुम्ही शिवडावचे सावंत? सावंत हो. अरे वा, राजेश सावंत. शिवडावच्या मठाकडे स्वामी समर्थांच्या मठ. हा, पटेलवाडी. पटेलवाडी ना. येणार आम्ही शिवडावात पण लवकर. अरे मस्त मठाचा परिसर बघतो आपण. आणि राजा पण आहे. राजा आणि मी कणकवली झालो आता. आपलं इथलं दर्शन झालंय आणि आता चाललोय आपण जयेंद्रच्या घरी. त्यांचा बाप्पा 11 दिवस आहे. एकदम बाजूला करायचं आहे बघा. आता आपण मी म्हणजे कॅमेरा ऑन ठेवतो, तुमच्या लक्षात येईल. देसाई, जयेंद्र देसाई म्हणून विचारायचं सगळे. आता मग आपण पालवांकडे गेलो होतो. इकडे सुपरशी चित्रकार आहे. जयेंद्र 2D मध्ये काम करतात, ते 2D ॲनिमेशन. ह्या काय म्हणतो वाडी, काय म्हणतो तुम्ही इकडच्या? भालचंद्र नगर ना. हे संपूर्ण भालचंद्र नगर. मठामुळे या नगराला भालचंद्र नगर असं नाव आहे. तर आता आपण जयेंद्रच्या घरी आलोय. त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेऊया. गाय आली का? गोमाता आलेली आहे इकडे. रोज येता का इकडे? होय. हे कोण? हे बाचे. बाचे काय नाव? नाव सांगा पटापट. नाव सांग. लास्ट. तुझं नाव काय? रिदम. री पूर्ण सांग. रिदम. अरे वा. आणि याचं नाव काय? दर्शील. दर्शील. दर्शील पाटील वाशी. वाशीवाले आहेत ते भाचे. तर आपण जयेंद्रच्या बाप्पाचं दर्शन घेऊया. हे जयेंद्रचं घर एकदम बाजूलाच मठाच्या, भालचंद्र बाबांचं मठ. तर आता आपण जयेंद्रच्या घरी आलोय. आणि जयेंद्रचा बाप्पा 11 दिवस आहे. आपण व्हिडिओ मध्ये येणार लवकर. मस्त. आता आपण जयेंद्रच्या घरी होता आणि त्याची फॅमिली मेंबर त्याच्यावर. कोण कोण आहे आता? मी त्याची मोठी बहीण. ओके. हा, भाऊ माझा. काय नाव? वहिनीचं नाव काय? जान्हवी. तुमचं नाव? जागृती. जागृती. जयेश. ओके. आणि यथार्थ. हा. आणि रिदम पाटील आणि दर्शील पाटील वाशीवर. वाशीवर आले. ओके. आणि आई जेवण करते इकडे. आणि आई पण आली. जेवणाची तयारी चालू आहे याची. गडबड चालू आहे. आजी आली. चला, यावर्षी यांचा बाप्पा 11 दिवस आहे. आणि दरवर्षी तुमचं 11 दिवस असतं ना. चला, गणपती बाप्पा मोरया. असे देसाई कुटुंबीय इकडे कणकवलीत. आपण आता भालचंद्र महाराजांच्या मठाच्या समोरच एकदम. तुमचं भालचंद्र नगर म्हणजे साधारण किती? पूर्ण पटकी देवी पासून पुढे ना. संपूर्ण भालचंद्र नगर आहे आणि भालचंद्र नगरात त्यांचं घर आहे. ओके, धन्यवाद. तर आता आपण चाललोय कणकवलीच्या स्वयंभू मंदिराकडे. आणि रामबाग यांचं घर आहे त्या ठिकाणी. आपले मित्र त्यांच्याकडे झालं. त्यांचा बाप्पाची 11 दिवस आहे. आणि तिथे जवळ स्वयंभू मंदिर आहे. मंदिर सुद्धा मंदिर आहे. आता आपण भालचंद्र नगरामधून जातोय. सगळं संपूर्ण नगराला भालचंद्र नगराचं नाव आहे, कारण बाबांचा भालचंद्र बाबांचा मठ आहे या ठिकाणी. आणि हे संपूर्ण कणकवली आणि सुंदर सुंदर कणकवलीच्या घरा बघतोय आपण.
अशा प्रकारे कणकवली शहर खूप मोठं शहर आहे आता. आता आपण इकडे स्वयंभू मंदिराकडे चाललो. रामाबाग आता आपण आलोय रामा बागवे यांच्याकडे. त्यांचे बाप्पा घेतले बागवे कुटुंबियांचं बाग हे रामा बागवे. नमस्कार. तर आता आपण रामा बागवे यांच्या कणकवलीमधील सुंदर घरामध्ये आलो आणि फौजदारवाडीमध्ये यांचं घर आहे आणि त्यांचा बाप्पा आणि हा त्यांचा बाप्पा आहे आणि सगळे कुटुंबीय जवळपास 40-45 लोकांचं कुटुंब आहे. सुंदर मूर्ती आहे, सुंदर डेकोरेशन आहे. आता आपण बागव्यांचा राजा बघतोय कणकवलीमधील आणि बागवे कुटुंबीय आणि मित्रपरिवार आणि यांचं जवळपास 40 लोकांचं कुटुंबीय आहे. 40 ते 45 ना? त्याची पण आपण माहिती घेऊया. हे सर्व बागवे आणि मित्रपरिवार. आता रामा बागवे यांचे चुलते मोठे चुलते ना चंद्रकांत बागवे. आता तुमचं बाप्पा किती लोकांचं म्हणजे किती मेंबर तुम्ही टोटल? आम्ही एकूण कुटुंबात 40 लोक आहोत. 6 भाऊ आणि त्यांची सगळे कुटुंब म्हणजे कुटुंबीय 40 लोकांचं बाप्पा आणि दरवर्षी 11 दिवस. 11 दिवस दरवर्षी 11. त्याच्या दरदिवशी म्हणजे दरवर्षी त्यांच्याकडे 11 दिवस बाप्पा असतात आणि 11 दिवस भजन कीर्तन सगळ्या नामस्मरण चालू असतं आणि सगळे बागवे कुटुंबीय एकत्र असतात त्यावेळी. अशा प्रकारे आपण रामा बागवे यांच्याकडे होता कणकवलीला आणि सगळे त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार आणि रामा बागवे यांचे वडील. नाव काय तुमचं? सहदेव बागवे. सहदेव बागवे. अशा प्रकारे सगळे बागवे कुटुंबीय आहेत. प्रतिम अशी मूर्ती कसालचे कुडाळकर यांच्या शाळेतली खूप सुंदर काम आहे. कुंभारवाडीतले अप्रतिम असं मूर्तिकाम आहे आणि सुंदर असं डेकोरेशन आहे. अष्टविनायक 4 या बाजूला 4 या बाजूला तर अष्टविनायकाचा सुंदर देखावा त्यांच्याकडे आहे. मस्त. आता आपल्यावर संतोष बागवे सुद्धा आहेत आणि तुमचा बाप्पा आहे ना तो म्हणजे सगळे एकत्र कुटुंब तुम्ही यावेळी होता तर या उत्सवाबद्दल तुम्ही जरा बोला. तुमचा उत्सव कशाप्रकारे साजरा करता? आम्ही 1994 पासून स्टार्ट केलं. पहिलं आम्ही पालीवरून गणपती आणायचो. ओके. परत पेंटर कडून म्हणजे कृपावाडचे त्यांच्याकडून आम्ही साधारण 9 वर्ष आणलं गणपती. आमचा उत्सव म्हणजे एकत्र आमची फॅमिली आजपर्यंत. बरोबर. आणि एकत्र फॅमिली असेल तो उत्सव चांगल्या प्रकारे आम्ही साजरा करतो. बरोबर. हा आणि पूर्ण म्हणजे वर्षभरात तुम्ही सगळे ह्याच दिवशी एकत्र येतात खास करून. खास करून सगळे म्हणजे आमचे सगळे काका भाऊ वगैरे सगळे आमचे ह्याच म्हणजे 40+ मेंबर तुमच्या फॅमिलीत आहेत ते सगळे एकत्र वगैरे जण आहेत. सगळे येतो आम्ही. ओके. आणि भजन करतात सगळे घरातच बुवा असल्यामुळे काय घरातलेच बुवा आहेत. बरोबर. पूर्ण भजनामध्ये साधारण 12 जण आमचेच आहेत. म्हणजे सगळे भजनी बुवा. त्यामुळे 11 दिवस तुमच्या इकडे भजनाचं वातावरण. आणि यावर्षी पण तुम्ही 2024चा बाप्पा बघता यांच्याकरता सुंदर आणि यावर्षी नवीन डेकोरेशन केलं ना तुम्ही? यावर्षी नवीन डेकोरेशन अष्टविनायकची थीम होती. आणि कोणाची कल्पना होती? ही परेश म्हणजे आमचा भाऊ आहे त्याची आयडिया. ओके. तर मस्त सुंदर असं अष्टविनायकचं डेकोरेशन यावर्षी त्यांनी केलं. मस्त आणि सुंदर अशी मूर्ती. आणि ह्या मूर्ती तुम्ही पहिल्यापासून म्हणजे यांच्याकडून मूर्ती आणतो ना? आता आम्ही हे 3 वर्ष आम्ही यांच्याकडून मूर्ती आणतो. त्याच्या अगोदर आम्ही इथे हळवलीवरून आणायचो. ओके. त्याच्या अगोदर राणे आमचे जानवलीचे ते पाहुणे आहेत त्यांच्याकडून आणायचो. त्याच्या अगोदर परबांकडे 9 वर्ष परत पेंटर चुकवाडकडून. ओके. अशा प्रकारे तर सुंदर असा यांचा कार्यक्रम इकडे होतोय. 11 दिवसांचा आता बाप्पा आहे. धन्यवाद तुम्ही माहिती दिली. आणि आता तुमचे म्हणजे 40 मेंबरची फॅमिली आणि आता कोण आली यांची ओळख करून द्या. माझी बहीण आली आहे रत्नागिरीवरून. नमस्कार. काय नाव? खानविलकर. ओके. आणि रत्नागिरीवर आलात. किती वाजता प्रवास चालू केला? सकाळी 9:30 वाजता. 9:30 वाजता. आणि आता हे 1 वाजलाय ना गणपती यायला. आणि तुमचा गणपती आहे काय? आमचं विसर्जन झालं गौरी गणपती. तर खास रत्नागिरीवरून आले आपल्या घरी इकडे. मस्त. तर अशा प्रकारे संपूर्ण बागवे कुटुंब सालाबाद प्रमाणे गणपती उत्सव साजरा करतोय. छान.
आता आपण बागवे यांच्या घरून जातोय स्वयंभू मंदिरामध्ये आणि इकडे जवळच आहे ते मंदिर आणि कणकवलीचं ग्रामदेव त्या ठिकाणी जाऊया. तर रामा बागवे यांचं सुंदर घर मस्त 40 लोक एकत्र कुटुंब आहे यांचं. आणि मागे नारळ पपळाची बाग पण आहे. अशा प्रकारे सुंदर असं कोकणातलं घर कणकवलीतलं फौजदारवाडी कणकवली. तर आता आपण चाललोय स्वयंभू मंदिराकडे आणि जाताना तुम्हाला पुढचा परिसर दाखवतो. स्वयंभू मंदिर कणकवलीचं ग्रामदैवत मंदिराचं दर्शन घेऊया. आणि स्वयंभू मंदिराचा त्रिपुरारी आता आपण कणकवलीचं ग्रामदैवत स्वयंभू मंदिर बघतोय. अप्रतिम मंदिर आहे आणि कोकणातल्या सुंदर मंदिरांपैकी एक मंदिर आहे आणि सुंदर बनवलंय बघा. परिसर बघा सुंदर एकदम. तर आता आपण श्रीदेव स्वयंभूचं दर्शन घेऊया. आणि संपूर्ण कणकवली शहरातली लोक या ठिकाणी येऊन देवाचं दर्शन घेतात कारण आपल्या कणकवलीचं मूळ मंदिर ग्रामदैवत. सुंदर मंदिर बनवलंय. आणि इथल्या त्रिपुरारी पौर्णिमेची जत्रा खूप प्रसिद्ध आहे. खूप गर्दी असते या ठिकाणी आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या अगोदर 15 दिवस या ठिकाणी पालखी सोहळा असतो. श्रीदेव स्वयंभू. मस्त. आणि भव्य दिव्य असं मंदिर आहे. भव्य दिव्य असा सवा मंडप आहे मंदिराचा. तर आता आपण बघतोय अप्रतिम असं स्वयंभू मंदिर सुंदर. आणि या मंदिराकडून आपण ड्रोन शॉट सुद्धा घेतलेत कणकवलीचे, ते सुद्धा एन्जॉय करा. आणि या मंदिराचे सुंदर परिसर बनवलाय. तर ड्रोन मधून हे मंदिर एन्जॉय करा. आणि बघा इकडे मोठं डमरू बनवलंय. सुंदर मंदिर आहे बघा. अप्रतिम असं स्वयंभू मंदिर कणकवलीचं ग्रामदैवत आणि सुंदर परिसर आहे मंदिराचा. आणि या ठिकाणी या मंदिराच्या आजूबाजूला म्हणजे बाजूला आहे बघा हे विरगळी सुद्धा आहेत. तर ह्या तिथल्या मंदिर परिसरातील विरगळी पुरातन विरगळी आहेत. आणि हे सुंदर असं डमरूच्या आकाराचं इकडे पाणी याचं म्हणजे नळ आहे काही टाकी आहे ऍक्च्युली पण डमरूच्या आकाराची बनवली. मस्त संकल्पना छान आहे. अशा प्रकारे अप्रतिम असं स्वयंभू. कणकवली बाजारपेठेमध्ये आहोत आपण. बाजारपेठ सुद्धा येणार आहे त्या उत्सवामध्ये. बरगतच असं सगळे खरेदी चालू आहे लोकांची जोरदार. आणि गणपतीमधल्या लोक उत्साहामध्ये म्हणतात ना की पूर्ण वर्षातला सगळ्यात मोठा उत्सव जर कोकणातला कुठला असेल तर तो आहे गणपती उत्सव. आणि गणेशोत्सवामध्ये सर्वजण आपापल्या कॅपॅसिटीपेक्षाही जास्त खरेदी करतात. त्याच्यामुळे बाजाराची उलाढाल पण जोरदार असते. आणि कणकवली ह्या तालुक्याच्या ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी बाजारामध्ये भरपूर गर्दी असते कायमच. साधारण बाजारपेठेतून चालले.
आपण धुमाळे यांच्याकडे गेलो. धुमाळे कुटुंबियाचा बाप्पा बघतोय आपण. 21 दिवस असतो. सुंदर मूर्ती आणि कणकवली बाजारपेठेतील एक सुप्रसिद्ध गणपती. संपूर्ण धुमाळे कुटुंबाचा गणपती आहे. आणि सुंदर डेकोरेशन आहे. अशा प्रकारे सुंदर असं डेकोरेशन केलं त्यांनी. दरवर्षी अशाच प्रकारचं सुंदर डेकोरेशन असतं त्यांचं. सुंदर मूर्ती आहे. कलमट कुंभारवाडी येथील गोटणकरांच्या शाळेतली मूर्ती आहे. सुंदर. आता आपण कणकवलीमधील एक सुप्रसिद्ध गणपती बघतोय धुमाळे यांचा आणि आपल्याबरोबर धुमाळे कुटुंबीय आहेत. नमस्कार. तुमचं नाव काय? दीपाली दिलीप धुमाळे. तुमचं? विजयलक्ष्मी विजय धुमाळे. आणि तुमचं? रश्मी दिलीप धुमाळे. ओके. आता एक म्हणजे हा जो बाप्पा आहे तो किती लोकांचा, म्हणजे तुमचं कुटुंब किती लोकांचं आहे साधारण? 100 लोकांचं कुटुंब आहे. म्हणजे 100 पेक्षा जास्त लोक तुमच्या कुटुंबात आहेत. आणि तुमचा बाप्पा दरवर्षी किती 21 दिवस असतो? 21 दिवस असतो. आणि तुमच्याकडे लांबून इतर लोक पण येतात ना, हो, इतर म्हणजे लोकं नवसाला पण पावणारा येतात. बाप्पा म्हणून. नवसाला आणि तुमचे 21 दिवस काय काय कार्यक्रम असतात या ठिकाणी? डबल बारी असते, भजनं असतात, फुगडे असतात. आणि म्हणजे कणकवली मधला एक सुप्रसिद्ध पहिल्यापासून गणपती. हो, हा. आणि तुमची सासऱ्यांचे म्हणजे हा त्यांना किती 12 मुलं होती. त्यांचं पूर्ण एक कुटुंब एकत्रित एक तुमचा गणपती आहे. अशा प्रकारे यांचं जवळपास 100+ लोक यांच्या कुटुंबामध्ये आहेत. आणि हे 21 दिवस साजरा करतात. आणि 21 दिवस तुमचा पहिल्यापासून म्हणजे किती वर्षापासून आहे साजरा? पहिला आमचा सासरे असताना 42 दिवस असायचा. अरे बापरे. हा. आणि ते स्वतः मूर्ती बनवायची, स्वतः मूर्तिकार होती. ओके ओके ओके. इथेच गणपती बसवायचे, इथेच मूर्ती घडवायच्या, इथे त्याची स्थापना करायची. बरोबर. त्याच्यानंतर मग आम्ही गोठणकर कुंभारवाडीचे जे गोठणकर आहेत त्यांच्याकडे आम्ही मूर्ती घडवायला देतो. मग तिथून आम्ही त्यांच्याकडून येतो. त्यांच्याकडून येते. ओके. तर अशा प्रकारे आपण कणकवलीतला एक सुप्रसिद्ध गणपती सासऱ्यांच्या काळापासून तिथे याची परंपरा आहे डबल बारीची. ओके. म्हणजे तुमच्याकडे पहिल्यापासून डबल बारी केल्याशिवाय गणपती जात नाही. बरोबर. आणि आता यावर्षी कधी आहे? अजून ठरवलं नाही, पण पुढच्या 21 दिवसाच्या आतमध्ये. आतमध्ये असणार. ओके. तर आपण अजून एक कणकवलीतला सुंदर बाप्पा बघितला आणि हे होते धुमाळे कुटुंबीय. तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. अशा प्रकारे सुंदर असा बाप्पा आहे त्यांचा. आणि 21 दिवस याच्याकडे उत्साहात कार्यक्रम साजरा होतो. आणि तुमची रोज म्हणजे जी आरती असते ती रोज संध्याकाळी. रोज संध्याकाळी आरती असते. तुम्ही कणकवली आला तर नक्की आरतीला यांच्या 11 दिवसानंतर आमचे भजन चालू होतं. कारण 11 दिवसांचा असतो. बरोबर. 21 दिवस बाप्पा असल्यामुळे त्यांचा खरा कार्यक्रम 11 दिवसानंतर चालू होतो. सुंदर. संतांचा गणपती म्हणतात कणकवलीमध्ये. त्या गणपतीमध्ये सुंदर असं कणकवली शहर. गणपतीमुळे एकदम सुंदर उत्साहाचं वातावरण घडलं आहे. आणि आता आपण ढालकाठी घालू. ढालकाठी आपण पुन्हा आलो भक्त निवासकडे. आणि आता या मागच्या राऊंडने आपण चाललो संतांचा गणपतीपर्यंत. आणि कणकवली शहरामध्ये असे आतले रोड खूप आहेत. गल्ली गल्ली क्रीडा संकुल कणकवलीचं. टेमवाडी चाललं कणकवली. निसर्गरम्य असं कणकवली शहर. आणि या शहरातले टेमवाडीत चाललं आपण.
संतांचा गणपती बघूया चला त्या आतमध्ये. सुंदर असं आपण गणपती बघायला झालं. संतांचा गणपती तर आता आपण टेमवाडीमध्ये आलोय. संतांचा गणपती हा बघा. इथून त्यांनी सुंदरसा मंडप आहे आणि आपण या गणपतीचं दर्शन घेऊया. तर आता आपण कणकवलीतील सुप्रसिद्ध संतांचा गणपती बघायला आलो आणि आपल्याला सावंत साहेब आहेत. नमस्कार. तुमचं नाव काय पूर्ण? सुनील प्रभाकर चव्हाण. आणि हा तुमचा म्हणजे घरगुती गणपती आहे, पण त्याला संतांचा गणपती कशाला म्हणतात? आमचे पूर्व संत होते, हा, त्यामुळे त्यांना संतांचा गणपती मानला जातो. ओके ओके. आणि तुमचा किती दिवस असतो गणपती? हा 11 दिवस. 11 दिवस. आणि आता कणकवलीमधील सुप्रसिद्ध गणपती म्हणून ओळखला जातो. संतांचा गणपती म्हणून ओळखला जातो. बरोबर बरोबर. आणि नवसाला पावणारा 9 दिवस बोलायला येतात, काम होतं नवस फेडायला येतात. ओके. त्याचा तो नवसाला पावणारा संतांचा गणपती. आता हा गणपतीचं रूप आहे ते असं असतं दरवर्षी. आणि कोण बनवतो हा गणपती? आम्ही वाडीत सगळे बाळ गोपाळ. ओके, ते मिळून बनवतात. हा, सगळे आणि हा इथेच बनवला जातो ना? इथे बनवतो. आणि आमचा पेंटर संतोष राणे. ओके ओके. मग ते तुमच्यापैकी आहे सावंतमध्ये? राणे ते. राणे. संतोष राणे. ओके. आणि आता ह्या म्हणजे तुमचा पहिल्यापासून कौटुंबिक गणपती असून पण लोक बाहेरची लोक सुद्धा येतात आणि साधारण म्हणजे आजूबाजूचे लोक परिसरातले? सर्व येतात. ओके. आणि 11 दिवसांचा गणपती असतो आणि इथेच याची मूर्ती बनवली जाते आणि याचं रूप असं दरवर्षी असं असतं, बरोबर ना? तुम्हाला दरवर्षी ह्याच रूपात हा गणपती बघायला मिळेल. शाडू मातीमधली मूर्ती आहे. सुंदर. लाल माती वापरतात. आणि हे म्हणजे घरी बनवण्याचं कारण काय? पहिल्यापासून बनवतात म्हणून? आमचे पूर्वज असल्यापासून ते घरीच बनवतात. ओके. जसं आपला देवगडला खवळे महागणपती आहे मिठमोळी, तसाच पद्धती तुम्ही पण तुमचं स्वतःच बनवता गणपती? ओके. तर ही आपल्या कोकणामधली एक वेगळी परंपरा आहे की लोक स्वतःच आपला बाप्पा बनवतात आणि त्याची इकडे स्थापना करतात आणि याचं रूप सुद्धा वेगळं आहे. त्यांचं एक वेगळ्या रूपातला बाप्पा आपण बघतोय कोकणातला. सुंदर. आणि कणकवली टेमवाडी ना? कणकवली टेमवाडीमध्ये या 11 दिवस बाप्पा आहे आणि बाप्पा दर्शन घ्या. आणि हे जे म्हणजे संतांचा गणपती म्हणतात त्याच्यामध्ये अजून काय काय कथा आहे ती सांगा. आमच्या पूर्वज कणकवलीला पाहण्यात आले ना, हा, तेव्हा त्यांच्या धुळीतून तो नागदेवता आला होता. नागदेवता. ओके. मग त्याची स्थापना इकडे बाहेर आहे ते? बाहेर नागोबाचे स्थापना. आणि ते पण मंदिर तेव्हापासून जुनं आहे म्हणजे साधारण तुमच्या नाही, हे मग आले आम्ही बांधले सगळे. तुम्ही बांधलं? ओके. हा, अशा प्रकारे कणकवलीतलं एक फेमस बाप्पा बघतोय आपण, सुप्रसिद्ध संतांचा गणपती. मस्त सुंदर. आणि सर्व सावंत कुटुंबीय हा कार्यक्रम साजरा करतात. आणि आपले वाडीतील म्हणजे टेमवाडीतले सगळे लोक. बाळगोपाळ. हा, म्हणजे सगळेजण या उत्सवात सहभागी असतात आणि इकडे नेहमी गर्दी असते भाविकांची. सुंदर. कोकणातल्या जुन्या गणपतींपैकी एक गणपती आहेत. साधारण 300 वर्षापासूनची परंपरा आहे, बरोबर ना? तुमचं सावंत कुटुंबीय म्हणजे 300 वर्षाची परंपरा जवळपास या बाप्पाला आहे. सुंदर मूर्ती आहे बाप्पाची. मस्त. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या कोणाला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर. 77 43 87 24 91. या बाप्पाकडे काय काम असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि येऊन दर्शन घ्या. सुंदर. मस्त. हा हा, बोलू शकता. बरोबर. विसर्जन आहे, बरोबर. 11 दिवसाच्या आतमध्ये या, कारण दरवर्षी बाप्पांचा 11 दिवस विराजमान असतो. वसरगावची म्हणजे एक पोरगी आली होती, तिला पण बोललो हे संतांचं जे आहे प्रत्येक कानाकोपऱ्यात बरोबर बरोबर याचा पण त्याचा जय जयकार जाऊन द्या. आणि हे आपले पुरातन म्हणजे तुम्ही मध्ये 300 वर्ष म्हणजे तेव्हापासूनची परंपरा आहे तुमची? हो, आता आमची नाही आमची पाचवी पिढी आहे. बरोबर बरोबर. अशा प्रकारे आपण कोकणातला एक सुप्रसिद्ध बाप्पा बघतोय, संतांचा गणपती. कणकवलीला आला तर नक्की दर्शन घ्या. डॉक्टर नाडार आणि कुटुंबीय आणि इकडे हे सगळे तुम्ही एकत्र घरातले दर्शनाला आले. ते लांबून लांबून लोक येतात इकडे, हे पण दर्शनाला आले इकडे. मस्त.
आता आपण संतांचा गणपती बघितला आणि आपण नागदेवतेचं पण दर्शन घेऊया. या ठिकाणी त्यांनी स्थापना केली. हे बघा, हे कणकवलीच्या टेमवाडीतलं नागदेवतेचं मंदिर, सुंदर. तशा प्रकारे म्हणजे घरीच बनवला होता बाप्पा आणि एक विशेष रूपामध्ये. तसाच दरवर्षी तुम्हाला सेम दिसणार. हे त्याचं जे रूप आहे ते दरवर्षीचं सेम रूपातला बाप्पा एकाच रूपात असतो. सुंदर संतांचा गणपती. तर आता आपण बघतोय निसर्गरम्य सुंदरचा आणि आधुनिक असं कणकवली शहर. मस्त हायवेच्या ब्रिज खाली संपूर्ण बाजार आता भरतो इकडे, वरती हायवेच्या मध्ये. आणि गणपतीसाठी हे बघा, सगळे भाजीवाले, ट्रकवाले सगळं सामान घेऊन येतं, कारण कणकवली मोठी बाजारपेठ आहे. त्याच्यामुळे कायम या ठिकाणी मालाची देवाणघेवाण चालू असते. कणकवली नाक्यावरती आपण आहोत आता आणि इकडे आता आपण आचरा रोडला जाणार आहोत. काय बघा, कणकवली नाका खूप मोठं शहर झालेलं आहे कणकवली. त्यामुळे अनेक प्रकारचे उद्योगधंदे या ठिकाणी आहेत. आणि आता आपण कणकवली आचरा रोड, कणकवली नाका आपण आचरा रोडने झालं आहे. हे आचरा रोड चालू झालं इकडून. विद्या मंदिर आहे इथलं कणकवलीचं, कुसले विद्या मंदिर. कल्मशवन जो कुडारू तो म्या नमिला गणेश्वरू. कल्मशवन जो कुडारू तो म्या नमिला गणेश्वरू. सर्वशास्त्र विचारू पूर्णदीप पूर्णदीप. सर्वशास्त्र विचारू पूर्णदीप पूर्णदीप. सर्वशास्त्र विचारू पूर्णदीप पूर्णदीप. कल्मशवन जो कुटारू तो म्या नमिला गणेश्वरू. सामगप मदप कल्मशवन जो कुटारू तो म्या नमिला गणेश्वरू. जो सद्गुणु द्रुमु सहाजू. सामगप मदप मपदनि सा मपदनि सा नि दप मपदनि दप मप. सामगप मपदप मपदनि सा मपदनि सा नि दप मपदनि दप मप. सा नि दप मपदप मपदप मरे सा. सा नि दप मपदप मपदप मरे सा. मपदनि सा नि धनि सा सा मपदनि सा नि धनि सा सा मपदनि सा नि धनि सा. सद्गुणु द्रुमु सहाजू. जो सद्गुणु द्रुमु सहाजू. जो सद्गुणु द्रुमु सहाजू. सामगप मपदप मपदनि सा मपदनि सा नि दप मपदनि दप मप. सामगप मपदप मपदनि सा मपदनि सा नि दप मपदनि दप मप. सा नि दप मपदप मपदप मरे सा. सा नि दप मपदप मपदप मरे सा. मपदनि सा नि धनि सा सा मपदनि सा नि धनि सा सा मपदनि सा नि धनि सा. सद्गुणु द्रुमु सहाजू. जो सद्गुणु द्रुमु
शंभूचा आत्मजू गिरिजे 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 शंभूचा आत्मजू तोम्यान मिला मूषक ध्वजू तोम्यान मिला मूषक ध्वजू तोम्यान मिला मूषक ध्वजू तोम्यान मिला मूषक ध्वजू तोम्यान मिला मूषक सानी द प म प द प ग म द प ग म रे सा सा ग रे म ग प म द प नि द सा नि रे सा ग म रे सा नि सा द प म प तोम्यान मिला मूषक ध्वजू तोम्यान मिला मूषक ध्वजू तोम्यान मिला